आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार एकत्र। युगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांनी दिल्या शुभेच्छा। जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीवर शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतळ्यांमध्ये बैठकांचा धडाका, तर कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे, यामध्ये चर्चा करण्याचा विषय नाहीये, अजितदादांचं वक्तव्य। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, युगेंद्र पवार आणि खासदार सुनेत्रा पवार उपस्थित। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त काकी आणि पुतण्याची भेट झाली। सुनेत्रा पवारांनी युगेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। काका अजित पवार आजही माझ्यासाठी आदर्श, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत, रत्नाचे नाते कोणीही तोडू शकत नाही। शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर युगेंद्र पवारांचं वक्तव्य। पवार दादांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, दोघांमधील भेटीमध्ये युतीच्या कोणत्याही चर्चा नाहीत। अजित पवार शरद पवार भेटीवर प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। पवार कुटुंबीय एकत्र आले तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होईल, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलंय।